आणि तुम्हाला असं वाटतसुद्धा असेल की ही खूप दिवस झाले व्हिडिओज का नाही टाकत आहे. तर ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये थोडेसे माझे ग्रह पालटलेत बिकॉज किती 2 दिवस झाले ते सगळे डिटेल्स वगैरे ते सगळं गेलं, उडालं आहे. लिटरली आता सगळं उडालेलं आहे. जेवढं पण मेहनत होती ती सगळी गेलेली आहे. असं झालेलं आहे. रिक्षामध्ये जेव्हा बसले तेव्हा नॉर्मली जशी मी रोज करते तसं सेम टू सेम तसंच झालं होतं. पण काय माहिती कसं नाही, मला असं झालं की यार काय होतंय काय नेमकं आज. आणि तेवढ्यात मग नंतर थोड्या वेळानंतर मी बसली होती माझ्या एका ठिकाणी. तिथं बसल्या सो मी काय करू, तर मी डायरेक्ट त्यांच्याकडे गेली आणि त्यांना जाऊन सांगितलं की हे असं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग जे पण माझं पूर्ण दिवस एवढा घाण गेला होता ना लिटरली. कारण की माझं काय जेव्हा मी चालू करून बघितलं त्याला, भाई चालूच होत नव्हता. मी म्हणलं कॉन्टॅक्ट कसं काय करू, कोणाला मी काय बोलू पर्यंत होऊन जाईल. आणि 4च्या नंतर म्हणजे 5 वाजता मी निघते तिथून. तर मग मी त्यांना बोलले की हां ठीक आहे 4 वाजता. मग मी त्यांच्याकडे गेली 4:30 वाजता. 4:30 वाजता त्या बावळटने फोन खोलला. म्हणलं आता मला निघायचं आहे अर्ध्या तासामध्ये, माझी ट्रेन आहे आणि ह्या चेक करून भेटेल की नाही काय माहिती. खूप बेकार झालेले सगळे, असं अचानक झालेलं आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही आता विचार करत असाल ह्याचा जो फोनची जी क्लिअरिटी ती अचानक कसं काय बदलली. आणि आणि तुम्हाला असं वाटतसुद्धा असेल की ही खूप दिवस झाले व्हिडिओज का नाही टाकत आहे. तर ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये थोडेसे माझे ग्रह पालटलेत बिकॉज किती 2 दिवस झाले माझा फोन फुटला आहे, पूर्ण फुटला आहे. तब्येत तर गेलीच आहे, घसाविसा बसलेला आहे. तब्येत पण पूर्ण डाऊन झालेली होती. आणि ॲक्च्युली तो फोन कसा फुटला हे मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण आता खूप लोक विचारत आहेत मला की कसा फुटला, काय फुटला. सो मला मेसेज बघवत नव्हते एवढे सगळे, म्हणून मग मी हा व्हिडिओ करते. सो बेसिकली त्या दिवशी असं झालं, सकाळपासूनच ना काहीतरी होतच होतं. लाईक जेव्हा मी घराच्या बाहेर निघली तेव्हा अचानक अशी लाईट गेली. आणि मी जेव्हा लिफ्टकडे जात होते तेवढ्यात लिफ्ट बंद झाली होती आणि लाईट गेली होती. जर मी गेली असती तर त्याच्यामध्ये अडकली असती. सो तो एक साईन होता. सो ते झाल्यानंतर जेव्हा मी ट्रेनमध्ये बसले तोपर्यंत काहीच नव्हतं. त्याच्यानंतर मी तिकडे उतरली आणि रिक्षामध्ये जेव्हा बसले तेव्हा नॉर्मली जशी मी रोज करते तसं सेम टू सेम तसंच झालं होतं. पण काय माहिती कसं काय तो फोन वरती होता, पण बॅगेत टाकायच्या वेळेस तो वरती राहिला. आणि तो रिक्षा जेव्हा चालू झाली तेव्हा तो असा खालून डायरेक्ट खाली पडला. म्हणजे असं मांडीवर बॅग होती आणि त्याच्यावरती फोन होता. आणि तो काय माहिती कसं काय खाली पडला डायरेक्ट रिक्षेच्या खाली पडला. खाली पडल्यावर तिथे पूर्ण असं दगडी रोड होता, पूर्ण असे खड्डे होते आणि खूप सारे दगडं होते. त्याच्यामुळे तो खाली पडल्यानंतर 2 वेळा त्यांनी कोलंटी उडी खाल्ली आणि तो उलटा पडला असा. त्याच्यामुळे माझा कॅमेरा पूर्ण फुटला. कॅमेरा तर फुटला, मी म्हणलं चल ठीक आहे. जेव्हा मी चालू करून बघितलं त्याला, भाई चालूच होत नव्हता. मी म्हणलं कॉन्टॅक्ट कसं काय करू, कोणाला मी काय बोलू. भाई मी तर एवढी अशी झालेली की मी काय करू मला समजतच नव्हतं. पण मग नंतर नशिबाने एक मित्र तिथे होता, तो भेटला. त्याला बोलले की असं झालं आहे, मी काय करू मला समजत नाही आहे. त्याच्याकडे 2 फोन होते, त्याच्यातला एक फोन मी घेतला. त्याच्यामध्ये मी सगळं माझं ओपन केलं. पटकन मम्मी पप्पांना फोन करून सांगितलं की असं झालेलं आहे. मग तिथून माझ्या तिकडे गेली, कामाच्या ठिकाणी गेली. तिथून मग त्या मेन मॅमचा नंबर घेतला. त्यांना बोलले की असं झालेलं आहे माझ्या फोनमध्ये. सो मी काय करू, तर मी डायरेक्ट त्यांच्याकडे गेली आणि त्यांना जाऊन सांगितलं की हे असं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग जे पण माझं पूर्ण दिवस एवढा घाण गेला होता ना लिटरली. कारण की माझं काम सगळं फोनमध्येच आहे, सगळं काम माझं फोनमध्येच आहे. आणि तो फोनच फुटला होता. भाई काय करू शकतो. आणि सगळे बँकचे सगळे ॲप्स, कस्टमरचे सगळे डिटेल्स वगैरे ते सगळं गेलं, उडालं आहे. लिटरली आता सगळं उडालेलं आहे. जेवढं पण मेहनत होती ती सगळी गेलेली आहे. आणि माझे पण पर्सनल जे फोटोज व्हिडिओज वगैरे होते, मी खूप व्हिडिओ असे एकत्र करून बनवले होते की मी बोलली की आता थोड्या दिवसानंतर हे टाकून देईल. आता ते पण उडालेले आहेत. सो मला समजत नाही की मी काय करू आणि काय नाही. बट हां, त्या दिवशी हे सुद्धा झालं. त्याच्यानंतर मग मला नंतर थोडा लंच ब्रेक झाल्यानंतर रिअलाईज झालं की मी माझ्या पॉकेटमध्ये ₹200 ठेवलेले, ते भेटत नव्हते.
रोज म्हणजे असं कधीच नाही हां, मी माझ्या पाकिटा वगैरेमध्ये कधीच मी पैसे ठेवत नाही. त्या दिवशी मी ठेवले, काय माहिती का कसं काय मी ठेवले आणि ते पडले. मला माहीतच नाही की ती पडले कुठं. मी जाम शोधलं. मी जिकडे-जिकडे गेले तिकडे जाऊन मी शोधलं. पण आता पैसे तर मला भेटलेले नाही आहेत. पण नाही, मला असं झालं की यार काय होतंय काय नेमकं आज? आणि तेवढ्यात मग नंतर थोड्या वेळानंतर मी बसली होती माझ्या एका ठिकाणी. तिथं बसल्या-बसल्या माझे शूज फाटले. बसल्या मी त्या दिवशी एवढी चालली पण नव्हती, तरी पण माझे शूज फाटले आणि ते फाटायसारखे पण नव्हते, तरीसुद्धा ते फाटले. म्हणलं भाई भाई काहीतरी झालंय, भाई काहीतरी झालेलं आहे. एकदम असं मला समजतच नव्हतं की त्या दिवशी चालू काय होतं माझ्यासोबत. एवढे अडथळे आले. मी जेव्हा तो फोन रिपेअर करायला टाकला, म्हणजे सकाळीच टाकला होता, तर मग ते बोलले की 3-4 वाजेपर्यंत होऊन जाईल आणि 4च्या नंतर म्हणजे 5 वाजता मी निघते तिथून. तर मग मी त्यांना बोलले की हां ठीक आहे 4 वाजता. मग मी त्यांच्याकडे गेली 4:30 वाजता. 4:30 वाजता त्या बावळटने फोन खोलला. म्हणलं आता मला निघायचं आहे अर्ध्या तासामध्ये, माझी ट्रेन आहे आणि ह्या चेक करून भेटेल की नाही काय माहिती. पण नंतर मग कसं तरी त्याने चेक केलं. मग तो बोलला की असं असं झालेलं आहे, माझा जो ज्या याच्यावर फोन चालतो तोच गेलेला आहे. कारण की तो रिक्षामधून पडला होता आणि डायरेक्ट म्हणजे लाईक कामातून गेला होता तो. त्याच्यामुळे जो मेन ज्याच्यावर चालतो फोन तोच उडाला होता आणि तो रिपेअर करण्यासाठी खर्च येणार होता. सो तो मी आता गॅलरीमध्ये जाऊन चेक करेल आणि कसं काय होतं आहे ते बघेल आणि मग मी त्याच्यावर पण ब्लॉग बनवेल. पुढच्या ब्लॉगमध्ये तो आपण डिस्कस करूया. मी तुम्हाला सांगते सगळं काय ते. पण असं झालं आहे की मला कामात म्हणजे आता पूर्ण कामच बंद झालेलं आहे सध्या तरी. कारण की सगळं काम त्याच्यामध्ये होतं त्या फोनमध्ये आणि ते गेलेलं आहे आणि जोपर्यंत मला ते भेटत नाही फोन, कारण की हा दुसऱ्यांचा फोन आहे, त्याच्यामध्ये मग मी काय जास्त करू नाही शकत. पण जोपर्यंत माझा फोन माझ्याकडे येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला धाकधूकच लागणार आहे. बिकॉज सगळं गेलं भाई, सगळी मेहनत गेलेली आहे माझी. मला समजत पण नाही आहे आणि मला वरतून हसू पण येत आहे. भाई साहब खूप बेकार हालत झालेली. सगळे असं अचानक झालेलं आहे. तब्येत पण अचानकच डाऊन झाली. काय माहिती कसं काय नजर लागली कोणाची तरी नजर लागली. समजतच नाही यार काय करू आणि काय नको. पण हां, मला सगळेजण विचारत होते की नक्की काय झालं होतं, कसं काय फोन फुटला हे ते. आता जे यूट्यूबचे ऑडियन्स आहेत त्यांना माहिती नाही आहे, बिकॉज तिथे काय ऑप्शन नाही ना स्टोरी वगैरे टाकायचा. सो मग म्हणून मी विचार केला की आता सगळ्यांनाच एकत्रच सांगून देईल की असं असं झालं होतं त्या दिवशी. कधी झालेलं? फ्रायडेला झालेलं आहे हे सगळं. फ्रायडेला, ह्या आत्तावाला फ्रायडेला. तर मग असं असं झालेलं 5 तारखेला झालं हे सगळं आणि आता मी व्हिडिओ करून टाकते आणि हा आत्ता जो व्हिडिओ करते मी त्याच फोनमध्ये. पण मला माहिती नाही की माझा फोन माझ्याकडे कधी येणार, कधी ते चालू होईल. मला जास्त मेन भीती ही आहे की माझे फोटोज व्हिडिओज जे पण मी साठवलेले ते पूर्ण डेटा उडून तर नाही जाणार. कारण की काय माहिती मला असं शक आहे की तो पूर्ण डाटा उडून जाईल. जे मी गुगलमध्ये सेव्ह केलेले ते तर राहील, पण बाकीचे जे आहेत ते उडून जातील असं मला वाटतं आहे. बट लेट्स सी आता काय कसं काय डिस्प्ले गेला आहे का काय गेला आहे ते सुद्धा अजून कळणार नाही. कारण की ते जो मदरबोर्ड असतो तो जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत डिस्प्ले गेला आहे का नाही ते नाही कळणार आणि ते सगळं कळणार आहे त्या रिअलमीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन. सो आता मी उद्या तिकडे जाईल आणि सगळं काही बघेल की काय कसं होतं आहे ते आणि त्याची अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये देईल. सो आजचा व्लॉग तर एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला सांगा नक्की की मी नवीन फोन घ्यायला पाहिजे की तो रिपेअर करून तोच वापरला पाहिजे. आणि जरी नवीन फोन घेतला तर मग मी तो कुठला घेईल. खबरदार जर कोणी बोललं आयफोन घे, खबरदार. आयफोन तर मी आत्ता नाही घेणार आहे. जेव्हा जास्त कमवायला लागेल तेव्हा तर घेईलच, ऑब्व्हियसली घेईल. पण आता मला जरा माझ्या रेंजचा सांगा आणि चांगले फोन सजेस्ट करा. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन अपडेट घेऊ. तोपर्यंतसाठी बाय.